नमस्कार। राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यापेक्षा त्यांचे नातू आणि अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार अधिक श्रीमंत असल्याची माहिती आता अधिकृत कागदपत्रांमधून समोर आली आहे। राज्यसभा निवडणुकीसाठी दाखल केलेल्या उमेदवारी अर्जासोबत सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रातून ही माहिती उघड झाली आहे। महाराष्ट्राच्या राजकारणात दशकानुदशके प्रभाव असलेल्या शरद पवारांपेक्षा पार्थ पवार यांची संपत्ती सुमारे 27 ते 28 कोटी रुपयांनी जास्त असल्याचे या प्रतिज्ञापत्रातून स्पष्ट झाले आहे। मग नेमकी ही संपत्ती किती आहे, कोणत्या मालमत्तेचा यात समावेश आहे आणि राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही चर्चा अचानक का वाढली आहे? पुढे जाण्याआधी एक विनंती करेन, तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असतील पण अजून तुम्ही चॅनलला सबस्क्राइब केला नसेल तर चॅनलला लगेच सबस्क्राइब करून घ्या। सध्या महाराष्ट्रात राज्यसभेच्या 7 जागांसाठी निवडणूक प्रक्रिया सुरू आहे। या निवडणुकीत महाविकास आघाडीकडून 1 उमेदवार तर महायुतीकडून 6 उमेदवार मैदानात उतरलेत। पण या निवडणुकीचे विशेष म्हणजे पवार कुटुंबातील 2 पिढ्या यावेळी थेट स्पर्धेत आहेत। एका बाजूला राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे प्रमुख शरद पवार महाविकास आघाडीच्या पाठिंब्यावर राज्यसभा निवडणूक लढवत आहेत, तर दुसऱ्या बाजूला उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार महायुतीच्या तिकिटावर राज्यसभेसाठी उमेदवार म्हणून मैदानात उतरलेत। विशेष म्हणजे याआधी या जागेवरून सुनेत्रा पवार यांना उमेदवारी देण्यात आली होती, परंतु आता त्या जागी पार्थ पवार यांना संधी देण्यात आली आहे आणि याच उमेदवारी अर्जासोबत सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रामुळे ही मोठी माहिती समोर आली आहे। उमेदवारी अर्जासोबत सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार शरद पवार आणि त्यांच्या पत्नी प्रतिभा पवार यांची एकूण मालमत्ता सुमारे 60 कोटी 71 लाख रुपये आहे। या मालमत्तेमध्ये विविध प्रकारच्या गुंतवणुकीचा आणि मालमत्तेचा समावेश आहे। यामध्ये सुमारे 44 कोटी 72 लाख रुपयांची जंगम मालमत्ता आहे। रोख रक्कम सुमारे 1,25,000 रुपये आहे। बँका आणि वित्त संस्थांमध्ये सुमारे 11 कोटी 66 लाख रुपयांच्या मुदत ठेवी आहेत। याशिवाय समभाग आणि म्युच्युअल फंड्समध्ये सुमारे 27 कोटी रुपयांची गुंतवणूक आहे। सोने, चांदी आणि इतर मौल्यवान वस्तूंमध्ये सुमारे 3 कोटी 85 लाख रुपयांची मालमत्ता आहे। तसेच बारामती परिसरातील शेती, घर आणि सदनिका यांचा समावेश असलेली सुमारे 15 कोटी 99 लाख रुपयांची स्थावर मालमत्ता देखील या यादीत आहे। मात्र या मालमत्तेसोबत त्यांच्यावर सुमारे 49,84,000 रुपयांचे दायित्व देखील असल्याची माहिती प्रतिज्ञापत्रात नमूद करण्यात आली आहे। आता जर पार्थ पवार यांच्या मालमत्तेबद्दल बोलायचे झाले तर प्रतिज्ञापत्रानुसार पार्थ पवार यांची एकूण मालमत्ता सुमारे 88 कोटी 33 लाख रुपये इतकी आहे। यामध्ये सुमारे 11 कोटी 35 लाख रुपयांची जंगम मालमत्ता आहे। बँका, टपाल, विमा आणि विविध वित्त संस्थांमध्ये सुमारे 3 कोटी 68 लाख रुपयांच्या मुदत ठेवी आहेत। समभाग आणि म्युच्युअल फंड्समध्ये सुमारे 1 कोटी 17 लाख रुपयांची गुंतवणूक आहे। सोने आणि चांदीचे दागिने सुमारे 1 कोटी 31 लाख रुपयांचे आहेत। याशिवाय बारामती तालुक्यातील शेतजमिनी आणि पुण्यातील घर यांचा समावेश असलेली सुमारे 76 कोटी 98 लाख रुपयांची स्थावर मालमत्ता पार्थ पवार यांच्या नावावर आहे। मात्र पार्थ पवार यांच्यावर देखील काही कर्ज आहे। प्रतिज्ञापत्रानुसार बँका आणि वित्तीय संस्थांचे सुमारे 92,48,000 रुपयांचे कर्ज त्यांच्या नावावर आहे। या संपूर्ण आकडेवारीकडे पाहिल्यास एक गोष्ट स्पष्ट दिसते, पार्थ पवार यांची एकूण संपत्ती त्यांच्या आजोबा शरद पवार यांच्यापेक्षा सुमारे 27 ते 28 कोटी रुपयांनी जास्त आहे। आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे महाराष्ट्रातून राज्यसभेसाठी उभे राहिलेल्या इतर सर्व उमेदवारांमध्येही पार्थ पवार हे सर्वाधिक श्रीमंत उमेदवार असल्याची माहिती समोर आली आहे। त्यामुळे राज्यसभा निवडणुकीसोबतच पवार कुटुंबातील 2 पिढ्यांची तुलना आणि त्यांची आर्थिक स्थिती सध्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय बनली आहे। निवडणूक प्रक्रियेचा एक भाग म्हणून उमेदवारांना त्यांच्या मालमत्तेचा संपूर्ण तपशील जाहीर करणे बंधनकारक असते। आता या निवडणुकीत पवार कुटुंबातील कोणता उमेदवार वरचढ ठरणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे। अशाच ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद।